नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत आंब्याचे घारगे. आंब्याचे घारगे खायला खूप छान लागतात. घारगे म्हटलं का आपल्याला लाल भोपळ्याचे घारगे आठवतात, पण आंब्याचे घारगेसुद्धा खूप छान लागतात आणि करायलासुद्धा अगदी सोपे आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आंब्याचे घारगे बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी आंब्याचा रस घेतलेला आहे. ह्या रसामध्ये पाणी किंवा दूध अजिबात घातलेलं नाही, फक्त आंबा कापून ते मिक्सरमधून काढून घेतलेला आहे. आणि 1 वाटी रसासाठी मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. आंबा तुमचा कितपत गोड आहे त्यानुसार गूळ घालू शकता. आंबा गोड आहे म्हणून मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. तुमचा जर आंबा थोडासा आंबट असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. इथे एक मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता यामध्ये आपल्याला हा आंब्याचा रस घालून घ्यायचा आहे. आंब्याचा रस घालून घेतलेला आहे मी. आता यामध्ये घालायचं आपल्याला बारीक चिरून घेतलेला गूळ घालायचा आहे. आता व्यवस्थित आपल्याला हे गूळ रसामध्ये विरघळून घ्यायचं आहे. यामध्ये खडे वगैरे असले तर यामध्ये विरघळून जातात. आपल्याला 3 ते 4 मिनिट हा रस आपल्याला परतून घ्यायचा आहे गूळ विरघळेपर्यंत. म्हणजे रसामध्ये थोडं बहुत पाणी राहतं ते सुद्धा आटून जातं यामुळे परतून घेतल्यामुळे. तर व्यवस्थित आपल्याला हे 2 ते 3 मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचा आहे आंब्याचा रस. साधारण 3 ते 4 मिनिट मी हा आंब्याचा रस परतून घेतलेला आहे गूळ घातल्यानंतर. गूळ आपला पूर्णपणे विरघळलेला आहे. तुम्ही बघू शकता असं मस्त आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आंब्याचं आणि गुळाचं. आता आपण गॅस बंद करून याला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आता गॅस बंद करून आपण खाली काढून घेऊया. तर मी खाली काढून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. 6 ते 7 मिनिटात हे मिश्रण आपलं पूर्णपणे थंड होतं. 5 ते 6 मिनिटात आपलं हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि पाव वाटी बारीक रवा घालायचा आहे. मी बारीक रवा घेतलेला आहे. तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरमधून फिरवून सुद्धा घेऊ शकता. आता यामध्ये घालायचं आपल्याला चिमूटभर मीठ. हा गोडाचा पदार्थ असला तरी मीठ घातल्यानंतर याला खूप छान चव येते. आता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे पीठ. तर व्यवस्थित आपल्याला घट्टसर याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. आपलं पीठ जरी पातळ झालं तर तुम्ही थोडंसं वरून पीठसुद्धा घालू शकता. हे पीठ माझं थोडंसं पातळ झालेलं आहे तर यामध्ये मी थोडंसं राहिलेलं तांदळाचं पीठ घालणार आहे. तर व्यवस्थित याचा एक घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला अजिबात पाणी किंवा दूध वापरायचं नाही आहे. ह्या रसामध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आंब्याच्या. अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे. असा घट्टसर आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे. जेवढं आपण पीठ आणि रवा घेतला होता तेवढ्यामध्ये असा उंडा आपला मळून तयार झालेला आहे. याला थोडंसं आपल्याला तेल लावायचं आहे. तेल लावून आपल्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे पीठ. मस्त झालेलं आहे पीठ आपलं. आता याला झाकून आपल्याला अर्धा तास ठेवायचं आहे म्हणजे यामधला रवा व्यवस्थित भिजला जातो. अर्धा तास झालेला आहे तर आपलं पीठसुद्धा असं मस्त भिजलेलं आहे. त्यामधला रवासुद्धा फुललेला आहे.
असं घट्टसर पीठ झालेलं आहे आपलं रवा फुलल्यामुळं. आता लगेचच आपण ह्याचे छोटे छोटे आपल्याला लाट्या बनवायच्या आहेत. छोट्या छोट्या लाट्या बनवायच्या आहेत आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला लाट्या बनवून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे मी लाट्या बनवून घेतलेल्या आहेत. आता यामधली आपल्याला एक लाटी घ्यायची आहे आणि याची पुरी लाटायची आपल्याला. याला तेल वगैरे लावायची सुद्धा गरज नाही आहे. अशा प्रकारे आता यावरून तुम्ही खसखस किंवा तीळ सुद्धा लावू शकता. अशा प्रकारे आपल्याला याच्या पुऱ्या लाटायच्या आहेत. आणखीन एक लाटून दाखवते. आपण रेग्युलर पुरी जशी लाटतो तशाच आपल्याला ह्या पुऱ्या लाटायच्या आहेत किंवा घारगे लाटायचे आहेत आपल्याला. अशा प्रकारे मी 5 ते 6 पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला एवढ्या तळून घ्यायच्या आहेत आणि बाकीच्या राहिलेल्या आपल्याला नंतर लाटायच्या आहेत. तेल सुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. लगेचच आपण यामध्ये आता पुरी घालून घेऊया. तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तेल कमी जर गरम झालं तर पुऱ्या तेलकट होऊ शकतात. त्यामुळे तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला ही पुरी तळायची आहे. मस्त टम्म फुगलेली आहे पुरी, तुम्ही बघू शकता. पुरी आपल्याला अशी कडाने अशी झाऱ्याने दाबायची आहे म्हणजे व्यवस्थित फुगली जाते पुरी. थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला ही पुरी तळायची आहे. अशी मस्त तळलेली आहे, तुम्ही बघू शकता. पुरी असा गोल्डन कलर झालेला आहे. आता लगेचच काढून घेऊया. दुसरी सुद्धा आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे व्यवस्थित. मस्त फुगलेली आहे दुसरी सुद्धा पुरी, तुम्ही बघू शकता. असा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे घारगे तळून घ्यायचे आहेत. मस्त गोल्डन कलर झालेला आहे ह्या पुरीचा सुद्धा. आता आपण काढून घेऊया. अशी मस्त तळलेली आहे पुरी आपली. आता हे सुद्धा काढून घेऊया. बाकीच्या राहिलेल्या सुद्धा आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत. गरमागरम आपले आंब्याचे घारगे तयार झालेले आहेत. खायला अप्रतिम लागतात. तुम्ही हे थंड करून 2 ते 3 दिवस सुद्धा खाऊ शकता किंवा प्रवासात सुद्धा तुम्ही हे 2 ते 3 दिवसासाठी नेऊ शकता किंवा लहान मुलांना मधल्या वेळेत खायला सुद्धा तुम्ही हे बनवून ठेवू शकता. 3 ते 4 दिवस हे घारगे खराब होत नाहीत. सध्या आंब्याचं सीजन आहे तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.